एकीकडे मान्सून तोंडावर आलेला असताना रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय। काही अज्ञात भूमाफियांनी स्वतःच्या फायद्यासाठी चक्क वन विभागाच्या जागेतील नैसर्गिक नाला बुजवायला सुरुवात केलीये। या बेकायदेशीर कृत्यामुळे पेणमधील राधाकृष्णवाडी गावाला यंदाच्या पावसाळ्यात जलमय होण्याचा आणि भीषण पुराचा सामना करावा लागण्याचा मोठा धोका निर्माण झालाय। पेण तालुक्यातील मौजे धावटे येथील सर्वे नंबर 40/1 मधील वन विभागाच्या जागेतून पेण खोपोली बायपास रस्त्याला लागून एक मोठा नैसर्गिक नाला वाहतो। हा नाला परिसरातील पावसाचे पाणी वाहून नेणारा मुख्य जलमार्ग आहे। अनेक वर्षांपासून हा नाला राधाकृष्णवाडी आणि आसपासच्या परिसराला पूरस्थितीपासून वाचवत आलाय। मात्र सध्या काही अज्ञात इसम कायद्याची कोणतीही भीती न बाळगता रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आहेत। डंपरच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणात माती आणून ती वन विभागाच्या जागेत टाकली जात आहे। एवढ्यावरच न थांबता जेसीबी चालवून ही माती थेट नैसर्गिक नाल्यामध्ये ढकलून मोठा भराव केला जात आहे। दिवसेंदिवस हा भराव वाढत असून पाण्याचा प्रवाह पूर्णपणे अडवण्याचा डाव सुरू आहे। वाडीतले ग्रामस्थ आहोत। आमच्या बाजूने एक जुना नाला आहे पाणी जाण्यासाठी। तो नाला आता एक अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी डंपरनी माती टाकून जेसीबीच्या सहाय्याने नाल्यामध्ये ढकलत आहे आणि तो नाला पूर्ण बंद करण्याच्या मार्गावर आहे। आता पावसाला आलेला आहे आणि तो पाणी अडकून पूर्ण राधाकृष्णवाडीमध्ये पूर परिस्थिती निर्माण होणार आहे। त्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांकडे एक अर्ज दिलेला आहे, विनंती आहे। आणि दरवर्षी आम्हाला या पाण्याचा त्रास होतो। 2005 मध्ये सुद्धा आमची घरं मुलासकट वाहून गेली आणि आता हे बाजूला असे भूमाफिया रात्रीच्या वेळी भराव करून नाले बंद करत आहेत। आणि ती मुलाची जागा जी आहे ना, ती फॉरेस्टची जागा आहे, वन खात्याची जागा आहे। ही वन खात्याची जागा आहे। वन खात्याला सुद्धा आम्ही अर्ज केलेला आहे। त्यांना सुद्धा ही विनंती आहे की याच्यामध्ये लक्ष लावून हे भूमाफियांवरती कारवाई करावी आणि जी टाकलेली जी माती आहे भराव केलेली ती त्यांना काढायला लावी। एवढे आम्ही तहसीलदार साहेबांना आणि वन खात्यांना या सगळ्यांना आम्ही विनंती करतोय की याच्याकडे लक्ष लावून कारवाई करावी।